पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये काल एक अशी दुर्दैवी अशी घटना घडली. या घटनेमध्ये एक लहान मुलगी जे आहे लहान आरबक हे राजगड तालुक्यातील एका डोंगरामध्ये सापडलं होतं. आता हे आरबक सापडल्यानंतर खूप मोठे असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामध्ये हे आरबक कुठून आलं, कोणी टाकलं, केव्हा टाकलं असेल, हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये काल एक अशी दुर्दैवी अशी घटना घडली. या घटनेमध्ये एक लहान मुलगी जे आहे लहान आरबक हे राजगड तालुक्यातील एका डोंगरामध्ये सापडलं होतं. हाच तो जो डोंगर आहे, ह्या डोंगराच्या मध्यभागी असलेल्या या झाडाच्या खाली असलेल्या याच ठिकाणी ते लहान आरबक हे सापडलं होतं. परंतु आता हे आरबक सापडल्यानंतर खूप मोठे असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामध्ये हे आरबक कुठून आलं, कोणी टाकलं, केव्हा टाकलं असेल, हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय. परंतु आता यानंतर काही गोष्टी समोर येण्यासाठी आपल्याबरोबर ज्यांनी प्रथमदर्शनी ही जी घटना आहे, ते आरबक आहे, जे पाहिलं हे व्यक्ती आपल्याबरोबर आहे. काय सांगताल दादा, नक्की काय करण्यासाठी आपण डोंगरावरती आला होता आणि काय पाहिलं आपण? मी इकडं फोन लावण्यासाठी आलतो, म्हणजे भावाला फोन लावण्यासाठी इकडे आलतो. तर पलीकडे आलो असता मला इकडं लहान मूल रडते असा आवाज आला. म्हणजे लहान मूल असं मला हे नाही झालं, प्रथमतः मला वाटलं प्राण्याचं पिल्लू वगैरे असेल. त्यासाठी मग मी इकडे धावत आलो. तर या ठिकाणी ते रडत होतं लहान आरबक. तर मी प्रथमतः घाबरलो जरा थोडा. पोलिसांना 112ला कॉल लावला. ते कॉल लावला तोपर्यंत मी ती पोलीस येईपर्यंत तिकडे वेट करत होतो. ते आले थोड्या वेळात आणि मग ते घेऊन गेले. परंतु ते आरबक जे आहे हे मृत अवस्थेत सापडलं. नक्की काय झालं होतं तिथं? कारण ते एवढं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, परंतु मी आलो तोपर्यंत ते व्यवस्थित रडत होतं म्हणजे. त्यानंतर ते पोलीस येईपर्यंत ते शांत झालं होतं पूर्ण. रडत वगैरे काय नव्हतं. त्याच्या आसपास काही तुम्हाला जाणवलं किंवा काय असं इथं संशयास्पद हालचाली वगैरे काही आसपास जाणवल्या का तुम्हाला? संशयास्पद हालचाली असं काही म्हणता येणार नाही, परंतु ते ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ते त्याची ते नाळ वगैरे ते तिथंच होतं आणि बाळ होतं तिकडं त्या ठिकाणी. बस ते दुसरं काही सापडलं नाही. बाळ असं पुरून टाकलेलं होतं किंवा त्याच्यावरती काही पालापाचोळा वगैरे होता? हो, थोडं म्हणजे त्या तोंडावर नव्हता जास्त, परंतु त्याच्या होल बाकीची बॉडी आहे त्यावर पाचोळा आणि ती माती थोडी त्यावरती होती. यामध्ये आपण पाहिलं असेल की याच ठिकाणी असलेल्या त्या अर्भकाला प्रथमदर्शनी ज्या व्यक्तींना पाहिलं, त्या व्यक्तीने जो घटनाक्रम आहे तो आपल्याला सांगितलेला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये एक घटना घडली. त्या घटनेमध्ये एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक हे मिळून आलं, एका डोंगरामध्ये मिळालं होतं. आणि यानंतर आता त्याचा पुढील तपास हा राजगड पोलीस स्टेशन करत आहे. त्यानुसार राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते आज आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल, काय कालचा घटनाक्रम होता आणि आपल्याला माहिती कशी कळली? काल 11 वाजण्याच्या सुमारास कानंद गावच्या डिंगळीच्या डोंगरावर एक एक दिवसाचं स्त्री जातीचा अर्भक असल्याबाबत आपल्याला कॉल प्राप्त झाला. त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन पाहणी केली असता ते स्त्री जातीचं अर्भक हे मृत अवस्थेत मिळून आलं. आम्ही आसपास शोध घेतला, परंतु त्या ठिकाणी कोणतीही वस्तू मिळून आली नाही. आम्ही त्या अर्भकाला सरकारी दवाखान्यात आणलं. त्या ठिकाणी ते डॉक्टरांनी तपासून मयत असल्याबाबत घोषित केलं. तर त्याबाबत माहिती अशी की स्त्री जातीचा अर्भक हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने किंवा स्त्रीने त्याचा जन्म लपवून राहावा किंवा नकोशी असावे अशा प्रकारचा असल्याबाबत त्या ठिकाणी ठेवल्याचं सुरुवातीला तर प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि पुढील आपला तपास चालू आहे. एकंदरीत जी माहिती कळाली त्यावेळेस असं तुम्हाला समजलं होतं की ते जिवंत आहे. त्याचा रडण्याचा आवाज आला. नक्की काय, की उशीर झाला, कोणत्या गोष्टी अशा अडचणी आल्या? बरोबर, कॉलमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की ते जिवंत आहे. आम्ही तात्काळ रिस्पॉन्स देऊन त्या ठिकाणी पोचलो, परंतु दुर्दैवानं आम्ही पोचेपर्यंत ते बाळ मृत अवस्थेत मिळून आलं. कदाचित ऊन आणि डिहायड्रेशनमुळे त्या बाळाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण पाहिलं की नकोशी असलेली ही मुलगी हिला डोंगरावरती कुणी अज्ञात व्यक्तीनं टाकून दिलं. जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर.